तिन्ही आमचे मान्यवर आपण आकाश कटारिया, अनुदीप जाधव आणि श्रीवास्तव सरांचं सुनील शेळके साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान होते. वळूया आपण मॅच कडे. आणि हा पहिला चेंडू सॉफ्ट डिस्मिसल, जबरदस्त चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी आणि हा झेल झाला ड्रॉप. पहिली जोडी मैदानामध्ये ना I11 कोण विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम वागेश्वर हरिग्राम. ए बिग फाईट, बिग बॅटल. दोन बलाढ्य संघ टॉस जिंकलाय. हरिग्राम संघाने पहिल्यांदा स्वीकारली फिल्डिंग. 4 षटकांची मॅच असेल. अनिकेत म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे ही जोडी I11 कोण संघाचा पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. आणि हा पहिला झेल झाला ड्रॉप. चान्स होता, चांगला दमदार फलंदाज तंबूमध्ये एव्हाना परतला असता. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. आणि हा चेंडू पुन्हा एकदा दमदार टायमिंग, पुल केला, चेंडू जाईल. लॉंग लेग स्वेल याच्यामधून पुन्हा एकदा 2 धाव मिळतील. चालणार रनिंग मिडियम देखील संघाची धाव संख्या 2 वर. बिनबाद 2 टू फॉनन. तो प्रवीण हजारे साहेबांना विनंती करीन आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा. धन्यवाद. यस, अतिशय दमदार स्पर्धा. बंटी शेळके, अमर शेळके, दमदार स्पर्धा. कैलासवासी दशरथजी शेळके आणि माजी सदस्य सन्मानित सुनीलजी शेळके यांच्या नावाने स्पर्धा आहे. आणि पंचांचा वाईचा इशारा, स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धाव मलते संघाची धाव संख्या फैलावली, धाव संख्या 3 वर. पहिलं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. प्रसाद पाटील संघाचा पहिला मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज. दमदार स्पर्धा, नामवंत स्पर्धा रायगड जिल्ह्यामधील. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, थोडासा कमबॅक करतोय. संघाची धाव संख्या इनमीन 3 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट तयार. तर प्रवीण हजारे साहेब आणि अनुदीप साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1,000चं आर्थिक सहाय्य मिळाले. त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि हा पुन्हा एकदा ज्यांना मिडवे केला, पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, फंबलिंग झालाय. 2 धावल ते संघाची धाव संख्या 5 वर. 1 लाखाचा आयफोन खिशात मिळेल व 2 रुपयाचं पेन नाही मिळणार. बरोबर की नाही? परिस्थिती आहे की नाही सांगा मला तुम्ही. हाय ना, नक्की आहे. अच्छा अच्छा, ओके, थँक्यू. पक्ष शाही आहे का बघा पेनामध्ये? तर याच दरम्यान आपण पाहू शकाल दमदार नेतृत्व TCC क्रिकेट संघ मोरबी यांच्या माध्यमातून सरपंच चषकाची दमदार स्पर्धा पाहिली. तर मोरबी ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच सन्माननीय संदीप शेठ उलवेकर साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन. संदीप शेठ आपलं सहर्ष स्वागत. सुना शेठ शेळके यांचे परम मित्र म्हणून यांची ओळख आपण पाहतो. आणि वाजेगावचे सन्माननीय रुपेश शेठ भोईर. आज करता आम्हाला दुःख वाटते की आज लालू शेठ आमच्या सोबत नाहीयेत, कारण दोस्ती दुनियातील हे राजा माणूस मित्रांनो. आज या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला सामना चालू करा प्लीज. तुम्ही कशाला तुमचा सन्मान नाही होणार. सन्मान तिकडे, तुम्ही सामना चालू राहा प्लीज. एक तर तुम्ही आलात उशिरा. चला प्रसाद पाटील तयार. चांगलं फिल्डिंग, चांगलं प्रोटेक्शन, डॉट डिलिव्हरी. अजूनही बॉल बाकी षटकामध्ये तब्बल लास्ट डिलिव्हरी फ्रॉम प्रसाद पाटील संघाचा पहिला गोलंदाज. हरिग्राम विरुद्ध कोण अशी ही बिग फाईट, बिग बॅटल. कडवी झुंज, कडवा प्रतिकार. 2 टोकामध्ये घमासान, यादवी रणधुंदुबी. ओ यस, पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, डिफायनर चेंडू जाईल. आणि हा झेल झाला ड्रॉप या ठिकाणी. आणि षटक क्रमांक पहिलं संपूर्ण. पहिल्या षटकात धावाल्या तब्बल 6 धावा. 6 पॉनन. चांगला बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा केला हरिग्राम संघानं. I11 कोण आणि वागेश्वर हरिग्राम.
तर याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय संदीपजी उलवेकर साहेब यांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज सुनीलजी शेळके साहेब यांच्यावर असलेलं प्रचंड प्रेम आणि ज्यांच्या नावाची स्पर्धा आहे। मॅच सुरू ठेवा, चला सामना सुरू ठेवायचा आपण। चला नवीन गोलंदाज सागर मांडवकर, एका स्पर्धेला गेलो मी बघा, तिथं जो वर्गणी देणार फक्त काजू बदाम देणार, नाही तर दुसऱ्याला सगळे वेफर। षटक क्रमांक दुसरा प्रगत होता, बॉलिंग मार्क होता या संघाचा दुसरा मीडियम पेसर सोपान म्हात्रे। पहिलं षटक दमदार गोलंदाजी, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग, फक्त दिले हिरमेन 6 धावा, नेत्रदीपक गोलंदाजी, बॉलिंग मार्क होता या दुसरं षटक कोण विरुद्ध हरिग्राम, अशी ही जबरदस्त रणधुंदवी, रणधुमाली, रणकंदन, बिग फाइट, बिग बॅटल, काटे की टक्कर, कडा संघर्ष, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना। बॉलिंग मार्क होता तयार सोपान, आणि हा पहिला चेंडू पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी फॉलो थ्रू मध्ये गॅदर करेल। सर आज आपण जर पाहिलं तर संपूर्ण मित्र परिवार या व्यासपीठावर उपस्थित आपण पाहताय की रुपेश शेठ भोईर साहेब पाहताय, संदीप शेठ उलवेकर असतील, त्याच्यानंतर आमचे सुना शेठ असतील आणि त्यांच्या समेत जयवंत भाऊजी असतील, जयवंत बालेकर साहेबांनी, प्रमोद भगत साहेब। आणि आज आम्हाला फक्त एवढं दुःख होतं की मित्रांनो लाले शेठ, विश्वनाथ शेठ आमच्या सोबत नाहीयेत, कारण दोस्ती दुनियातील ही राजा माणसं की मित्रांनो या 5 पांडवांचं एकमेकावर एवढं प्रेम राहिलंय की ते प्रेम कधी विसरू शकत नाही। आणि समोर तुम्ही एंट्री पाहताय तिथे बरोबर आमचे लाले शेठ, विश्वनाथ शेठ भोईर यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो, आणि तो बॅनर देखील तुमचा पाहताय आणि त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी आज संपूर्ण मित्र परिवार तुम्ही व्यासपीठावरती पाहताय। यस, धन्यवाद प्रवीण गायकर। एक धाव मिळते, संघाची धाव संख्या झाली 7 वर। 7 बनान अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल। रायडा महोदय विकेट म्हणून चांगला फटका, दमदार स्ट्रोक चेंडू जाईल मिड विकेटला, आणि अक्षय मात्रे बॅक टू द डग आउट। पहिले विकेटचा बदाम, पहिला गडी करत, पहिला हादरा, पहिला ब्रेक थ्रो, पहिल्या विकेटचा कडदाबाय, प्रथम विकेट स्वाहा अक्षय मात्रे। काही क्षणातच या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध उद्योजक, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स दुधे बिल्डर साहेबांचं काही क्षणातच या ठिकाणी शुभागमन होईल की तुकाराम दुधे साहेब, दुधे बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व की ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 50हून अधिक प्रोजेक्ट तुम्ही पूर्ण पाहिलेत, आणि त्यापैकी सर्वाधिक लोकप्रिय विटेवरी, सी सेल, सी रेजन्सी असे सर्वाधिक महत्वाचे तुम्ही प्रोजेक्ट ज्यांच्या माध्यमातून पाहिलेत, आणि अकोला शिवसेना जिल्हाध्यक्ष अर्थात एकनाथ शिंदे साहेबांचे अतिशय निकटवर्तीय तुकाराम दुधे साहेब, दुधे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं काही क्षणातच या व्यासपीठावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल। यस, दमदार आवाज, पहाडी आवाज, प्रवीण गायकर। चला नवीन वंडांना फलंदाज, धाव संख्या 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। अतिशय खराब सुरुवात, कारण i11 हा असा संघ आहे, कोण संघ कधी कमबॅक करू शकतो, एक जबरदस्त लढाव या संघ आहे। पण हरिग्राम संघाचा सध्याचा मारा जर बघितला, दमदार गोलंदाजी, अतिशय भेदक सोपान माते तयार, संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगतीपथावर, दमदार स्पर्धा, मानाची स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आली। अरे फटाके नका बाजू, मॅच चालू असताना। यस, पंचांना विनंती असेल थोडंसं आपण खेळ थांबवा। मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन पण पाहताय की काल आपण या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य महासचिव तथा विद्यमान तुम्ही या ठिकाणी पाहताय। याच दरम्यान आपण सन्मान्य अतिथी तुकाराम दुधे साहेब, दुधे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स की मित्रांनो 50हून अधिक प्रोजेक्ट ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय, मग मोठ्या विटेबेरी बिल्डरच्या असू द्या किंवा सी सेल किंवा सी एजन्सी रेजन्सी नेहमीच आपण पाहिलात, आणि महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अतिशय निकटवर्तीय अर्थातच अकोला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम दुधे साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन। तुकाराम दुधे साहेब, दुधे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। यस, धन्यवाद धन्यवाद। यस, अतिशय अतिथी देव बघा, दमदार रॉयल एंट्री, बॉलिंग मार्क तयार। कृपया फटाके वाजू नका प्लीज, मॅच चालू असताना। आणि हा यस पुन्हा अप्रतिम बॉलिंग अटॅक, जर फटाका कोणाच्या ढुंगणात घुसला
तर सामान डॅमेज झालं तर काय करायचं? अशा मध्ये मध्ये पडक एखादा अचानक धावत आलं तर काय करणार? पॅन चालू द्या. आणि हा सॅक्रो लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. पिचिंग करताना गोलंदाज सोपान मात्रे अतिशय दमदार गोलंदाजी. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. संघाची धावसंख्या आणि पंचांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धाव बोलते. संघाची धावसंख्या 9 वर. 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट मॅच विल बी बंटी 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 शेळके. मॅच कोणाची आहे? बंटी बंटी मॅच कुठे आहे? वाकडे आणि वलफ. वाकडे आणि वल्लभ बघा दोघांचा शब्द आहे डब्ल्यू म्हणजे डेंजर आहे. एकीकडे वाईफ आणि दुसरीकडे वाईन. तर SSD मोबाईल शॉपचे दमदार नेतृत्व राजेश शेठ कलबेरकर यांचे या ठिकाणी शुभागमन. राजेश शेठ यावा. आपलं सहर्ष स्वागत. गणेश भाई आपलं सहर्ष आणि आकुर्ली गावचे कल्पेश भाई आपलं सहर्ष स्वागत. तर चला नेक्स्ट मॅच अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाचे संघनायक आपण यावं. सर तुमच्या माहितीसाठी सांगतो की तिन्ही वाकडी संघ या स्पर्धेमध्ये सामने जिंकलेत. एक वाकडी 40+ क्वालिफाय झालाय. वाकडी ए आणि वाकडी बी आता बाकी आहे. येस नक्कीच. म्हणजे घरा जरा टाळ्या टोकून आले वाकडी अक्का. चांगले चला षटक क्रमांक दुसरं संपुटात. धावसंख्या 16 वर. प्रति षटकामागे 10 धावा. फक्त 5 धावांचं टार्गेट. इक्वेशन बघा संपूर्ण गोलंदाजीला पोषक असे वातावरण आहे. पूरक असं वातावरण आहे. दमदार गोलंदाजी. पहिल्या षटकात धावा दिल्या फक्त इनमेन 7 आणि दुसऱ्या षटकात मोजल्या तब्बल 4 धावा. म्हणजे प्रति षटकामागे 5 धावांचं इक्वेशन. सोपान म्हात्रे पहिला गोलंदाज. प्रसाद पाटील पहिला गोलंदाज. दमदार गोलंदाजी केलाय. भैदक मारा केला आणि कोण सारख्या बलाढ्य संघाला खिंडीत रोखलेला आहे. अनु भोईर. नाही आता एक नवीन फॅशन आहे बघूया. कुठल्याही टीमला 3-3 नावं. ते मुस्लिम लोकांची कशी असतात? अकबर उल्ला का, आतार उल्ला का, नंतर शेवटी खान लावणार. त्याला आम्हाला बोलायला घाम फुटतो. मौजे वाकडी आणि मौजे वलफ दोन्ही संघाचे कॅप्टन आहे. प्लीज नेक्स्ट मॅच. खरं म्हणजे हा प्रशासकीय शब्द आहे. ग्रामपंचायत शब्द आहे. चला नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने तिसरे षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्क तयार. तुमच्या जर गार्ड नसतील ना तर कृपया खोबऱ्याच्या वाटे लावून या. काय असतं 2 फायदे आहेत. एक तर इन्फेक्शन होत नाही आणि मॅच सगळे खोबरा धुवायचा मिक्सर लावायचा त्याचा मटणामध्ये वापर करा. दुहेरी बाधा. एक वेळ गार्ड तुटल पण खोबऱ्याची वाटी तुटणार. बघा मिक्सरची ब्लेड तुटेल मग खोबरा तुटल. आणि हा यस पुन्हा त्या चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दमदार टायमिंग आणि हा बांबूचा पटका. भिंगरी शॉट. 6 रन. टायमिंग. ग्लोरियस स्ट्रोक. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत होईल. 16 वर 16. धावा झाल्या 16 आणि खेळताय बाला. फलंदाज बॉलिंग मार्क तयार. संघाच्या वतीने तिसरे षटक प्रगती होता. बॉलिंग मार्क तयार. अनु चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. वल्लभ आणि वाकडी. वाकडी आली का? आणि हा पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा आहे. आणि हा झेल झाला ड्रॉप. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या झाली 18. षटक क्रमांकाने हा झेल झाल्याबरोबर 3 डबल झेल जोडलेत. आणि कॅच झेल कोणी सोडला? शरबोबी. 3 झेल सोडले म्हणजे तुम्हाला कधी आज ऋषीमुनींचा शाप आहे. तुम्ही सगळे कॅच सोडाल. अरे का मला. चला बॉलिंग मार्कवर तयार. षटक क्रमांक अनु बॉलिंग मार्कवर. संघाच्या वतीने तिसरे षटक आपल्या ठेवडीतलं पहिले षटक. आणि हा ये पुन्हा आउटसाइड द ऑफ स्टंप.
स्वैर मारा देशाहीन मारा एक धावेचा समर्थन. स्टंप कुठे चेंडू कुठे जखम मांडीला आणि इला ढुंगणाला. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. एक धावेचा चाकणा एक धावेचा फालका. फालका म्हणजे बिल्डिंग बघा रेती टाकताना मग फालका मारतात ना. आता यांना दुधे साहेबांना चांगलं माहिती असेल ज्यांचा धंदा आहे ना बिल्डिंग मटेरियल सप्लाय वगैरे. आणि हा यश पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. धावसंख्या झाली 19. 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय कमी धावसंख्या जुजबी वाजवी मामूली किपरशीर. नगण्य धावसंख्या लोएस्ट स्कोर इन दिस मॅच. कारण तुम्हाला धावांचं टार्गेट वाढवावं लागेल कमीत कमी 41 धावा. आणि हा पुन्हा एकदा चेंडू जाईल दमदार पॅरलल सिक्सर. चौकार 4 धावा मिळतील. दमदार टायमिंग नेत्रजीवा पटका क्लास. शांटी पालकर. तेवीस 2-3. बॉलिंग मार्क को तैयार. राइट आर्म. येस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 23. अजूनही बॉल बाकी षटकामध्ये तब्बल. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम अनु मात्रे अनुभूर. आणि हा येस पुन्हा एकदा दमदार टोक. क्या शॉट बाबूशा. 6 रन. तुफानी स्ट्रोक. संघाची धावसंख्या झाली 29. तर मित्रांनो परत मनापासून आभार व्यक्त करतो की पहिल्या किंवा दुसऱ्या रात्रीमध्ये शेवटपर्यंत तो संघ थांबला. थोड्याशा अडचणी आल्या होत्या पण त्या संघाने योग्य सहकार्य केला त्याबद्दल आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर इथे टॉस करण्यासाठी इथे आमंत्रित करूया की महाराष्ट्रातील आपला मराठी माणूस आज संपूर्ण भारत देशामध्ये बिल्डर क्षेत्राच्या औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून रुबाबदार आणि दमदार वजनदार पाहतो. ज्याने कित्येक त्यांना आवड आपण बिल्डर क्षेत्रामध्ये पाहिलात असे दुधे बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व तुकाराम दुधे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभास्ते सुपर 12ची ही लढत तुम्ही पाहताय. अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी. नानाशेठ पाटील माजी सरपंच यांनी पुरस्कृत केलेला संघ वाकडी आणि एकीकडे स्वर्गीय जे.के. पाटील स्मृती अमान ब्रिगेड वलप. पी.के. शेठ प्रभाकर शेठ पाटील भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आणि एस.एस. क्लीन सर्व्हिसचे ओनर परेश शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. टॉस करूया मान्यवरांच्या शुभास्ते. मित्रांनो 50हून अधिक प्रोजेक्ट साहेबांचा आपण पाहतो. मग विटेवरी असू द्या टॉवर किंवा सी सेल किंवा सी रेजन्सी जे नेहमीच आपण मोठे टॉवर पाहिलं. टॉस का बॉस महत्वाची लढत. टाटा इज द कॉल. इट्स द छापा. अभिनंदन. अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी. नानाशेठ पाटील माजी सरपंचांनी पुरस्कृत संघ. हनुमान टॉस जिंकला वाकडी संघ. निर्णय फील्ड बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. प्रवीण गायकवाड. दमदार सूत्रसंचलन समालोचन. अतिशय दमदार आवाज पहाडी आवाज. आणि राहिला शेवटचा अंतिम आखेचा निर्वाणीचा फायनल षटक स्लॉग ओव्हर. बाळकृष्ण भोपी. 6 गेंदे बची आहे. पहिला चेंडू पुन्हा ऑन साइडला ताकद स्ट्रोक. चेंडू जाईल. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 30 वर. दुसऱ्या धावापासून वंचित. थोडंसं आक्रमण करावं लागेल. षटकार चौकारांची भाषा सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. खरं कमीत कमी 41 धावा तुम्हाला पाहिजे जेणेकरून तुम्ही या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवाल. कारण प्रतिस्पर्धी संघ हा हरिग्राम आणि कोण हे 2 बलाढ्य संघ. बॉलिंग मार्क तयार. बालकृष्ण बोपी तयार. आणि हा यस पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू होता खोदून काढला होता. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न. धावसंख्या 31.
फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 31. 4 balls to go फ्रॉम बालकृष्ण वबे संघाच्या वतीने शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हणामारीचं षटक तयार गोलंदाजीच्या बोहड्यावर, रॅम्बर उंबट्यावर. आणि हा यश पुन्हा बॅकवर्डला गेला. चेंडू गेलाय लॉंग ऑनला. एक धाव मिळते. 110 कुछ भी नाही. संघाचा टोटल स्कोर 32 वर. असे आंड्रमचे बायकोले फटके मारून काय होणार आहे. जरा ताकद लावा. येस पुन्हा एकदा फ्लिक करायचा होता. चांगलं टायमिंग चेंडू डीप मिडवे गेला. टोटल धावा झाल्या 36. चांगला दमदार स्ट्रोक. नेत्रदीपक टायमिंग. शॉर्ट सिलेक्शन अतिशय चांगलं होतं. फाइंड अ गॅप बिटवीन मिड विकेट. दॅट शुड बी 4 रन्स. संघाची धावसंख्या 36. 3 बॉल वाजून बाकी आहेत. 3 balls टू गो फ्रॉम बालकृष्ण बोपी. 2 आहे का 3 आहेत. 2 बॉल. काय योग आहे बघा. बॉल 2 बॉल. मारा मजा. ओ यस घुटना टेक. तमाशा देख. आसमानी टोळा, सुलतानी टोळा. पण तो चेंडू जाईल थेट हातामध्ये आणि धक्का बसेल. तब्बल दुसरा अदरा बघूया. दुसरा कारण एलिव्हेशन असतं. जर पॅरेला गेला असतं नक्कीच षटका झाला असता. आणि दुसरा फलंदाज बॅक टू द डगआउट. राहिला फक्त एनमिन शेवटचा बॉल. येणारा फलंदाज अक्षय गाताडे. ₹500 योगदान लाभलंय की मित्रांनो. दोस्ती दिनातील आपण राजा माणूस पाहताय. संदीप शेठ उलवेकर माजी सरपंच विद्यमान उपसरपंच. त्याच्यानंतर रुपेश शेठ भोईर साहेब, प्रमोद भगत, जयंत शेठ पालेकर, पिंटा शेठ उलवेकर आणि केशव पालकर साहेब ही तुम्ही व्यासपीठावर मान्यवर पाहताय. परंतु संदीप शेठ आज सुना शेठ आपले परममित्र देखील आहेत. परंतु विश्वनाथ शेठ अर्थात लाले शेठ आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो आणि आज त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण श्रद्धांजली वाहिली गेली आहे. धन्यवाद. चला लास्ट डिलिव्हरी फ्रॉम बालकृष्ण बोबी. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 36 म्हणजे 9-36. जोरकस मारा तयार. आणि हा चेंडू गेला आउटसाइड द ऑप्शन. डॉट डिलिव्हरी आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज म्हणजे 9.25. मंगेश भगत साहेब पूर्ण 4 रात्रीमध्ये संपूर्ण जागरण तुम्ही पाहताय आणि त्यांचं दमदार योगदान. तर अमरबाई इनिंग कंप्लीट झाली आहे. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो की ज्यांचं या व्यासपीठावरती आम्हाला या स्पर्धेसाठी जबरदस्त योगदान लाभलंय. त्या अर्थातच या स्पर्धेचे आजचे आमचे प्रमुख अतिथी की दुधे बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व की 50हून अधिक ज्यांचे मोठे प्रोजेक्ट आपण पाहताय. मग त्यामध्ये विटेवरी असू द्या किंवा सी रिजन्सी आणि अकोला शिवसेना जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय तुकाराम दुधे साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000 रुपयाचं योगदान आम्हाला या लाभलंय. त्यांचं आम्ही या चिंचोली गावस्थांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुरस्कृत कैलासाची दशरथ शेळके स्मृती चषक आणि सुनील शेळके चषक या स्पर्धेमध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत. तर स्पर्धेचे मी कोषाध्यक्ष तथा तुषार स्पोर्टचे सर्व आणि भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका खजिनदार अमरभाई शेळके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी तुकाराम दुधे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी आपण करावा. आणि अविनाश शेठ शेळके मित्रांनो दादा सरकार की ज्यांनी आपली कमी वयामध्ये ज्यांनी यशाची उंच शिखरे गाठली आणि आज चिंचोली गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी रोशन केलं ते दादा सरकार आणि सुप्रसिद्ध बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अविनाश शेठ शेळके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते की आपला मराठी माणूस आज महाराष्ट्राच्या मातीतला या मराठी माणसाने संपूर्ण भारत देशामध्ये बिल्डिंग औद्योगिक क्षेत्रामध्ये जे मोठे पद संपादन केलं ते तुकाराम दुधे साहेब दुधे बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 50,000 रुपयाचं रोख रक्कम या ठिकाणी देण्यात आलंय. ते तुकाराम दुधे साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केलं जात आहे. धन्यवाद. धन्यवाद. यस दमदार शाही सन्मान
मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. नामवंत बिल्डर्स. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया मुरबी ग्रामपंचायतीचे दमदार उपसरपंच तथा माजी सरपंच आणि एक आम्ही प्रेक्षकांसाठी आणि युवकांचे गळ्यातले ताईत की डीसीसी स्पर्धा आपण दमदार पाहिली. ते संदीप शेठ उलवेकर उपसरपंच मोरबी यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी गुरुनाथ शेठ करमलकर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते संदीप शेठ उलवेकर साहेबांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला रोख रक्कम 2000 रुपयाचं योगदान या ठिकाणी लाभलंय ते संदीप शेठ उलवेकर साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीनं यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर रुपेश शेठ भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण यावा, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि रुपेश शेठ भोईर यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं योगदान लाभलंय तर रुपेश शेठ भोईर साहेबांचा इथे सन्मान सुनाश शेठ शेळके विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा दोस्ती दुनियातील राजा माणूस यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी रुपेश शेठ भोईर साहेब यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं योगदान लाभलंय. चला जोडी पडा तुमची प्लीज. त्याच्यानंतर जयवंत शेठ भालेकर यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं योगदान त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर रामदास बोंडे साहेब यांना विनंती करतो की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं योगदान लाभलंय ते रामदासजी बोंडे साहेब यांच्या शुभ हस्ते जयवंत शेठ भालेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर पिंटा शेठ उलवेकर प्रमोद भाई भगत रिडकर यांना विनंती करतो की आपण यावा की सुप्रसिद्ध दूध विक्रेते प्रमोद भगत साहेब रिडकर यावा, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. चला 24-37 सर थोडं फक्त तुम्हाला थांबवते. चला प्रमोद भगत साहेब यांना विनंती करतो पिंटा शेठ उलवेकर यांचा सन्मान. त्याच्यानंतर प्रमोद भगत साहेब रिडकर आपण देखील यावा आणि केशव पालकर साहेब अमित पालकर यांचे पिताश्री आहेत मित्रांनो. केशव पालकर साहेब यावा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो ते केशव पालकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुनाशीर आपण यावा, आपल्या शुभ हस्ते यांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा केशव पालकर साहेबांचा. त्याच्यानंतर प्रमोदभाई भगत आपण देखील यावं. आम्हाला अभिमान आहे अमर तुमचं की तुम्ही अतिशय उच्च शिक्षित आहात, एक सुसभ्य नागरिक आहात आणि अविनाश शेठ शिर्के की तुमच्यावरती असणारं हे प्रेम आज दुधे बिल्डर साहेबांचं आणि नेहमी तुमच्या प्रेमाखातीर आज साहेबांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली. तसे साहेब जास्त कुठे स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाही, परंतु तुम्ही उच्च शिक्षित, तुम्ही कमवलेलं हे नाव आणि तुमच्या प्रेमापोटी आज साहेब या स्पर्धेमध्ये आलेत आणि त्यांचा अग्रगण्य सन्मान या स्पर्धेसाठी आम्ही पहिल्याच बॉलवरती दे धक्का त्याच्याने प्रमोद भगत साहेब यावा. दिलीप हजारी साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते की महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दूध व्यावसायिक की प्रमोद भगत यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. धन्यवाद सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. आणि आता जाऊया, जर कोणाला टेन्शन असेल तर टेन्शन दूर करा मित्रांनो, की कारण महाराष्ट्रातील असा विनोदी समालोचक आणि आमचे गुरुवर्य एकच वादा आमचा दशरथ दादा असा. धन्यवाद. आणि पहिल्या चेंडूवर पहिला धक्का, अतिशय खराब सुरुवात, डलमलीत विकृत सुरुवात, पहिल्या विकेटचं बदन, पहिला ब्रेक थ्रू, गोल्डन विकेट, शून्यावर गारद आणि वंडांना फलंदाज हरिग्राम संघाचा वागेश्वर हरिग्राम. आकाश मात्रे पहिला चेंडू फुलटास होता, लॉप करता आला नाही, चेंडू हवेमध्ये राहिला आणि पहिला झेल. चला वंडावंदा फलंदाज रोहित घरत. नवीन फलंदाज, न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. संघाला तारक की मारक, साधक की बाधक, अनुकूल की प्रतिकूल, उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. अतिशय दमदार स्पर्धा, दमदार आयोजन. बंटी शेळके आणि अमर शेळके यांची ही भन्नाट नामवंत स्पर्धा रायगड जिल्ह्यामधील अनेक नामवंत स्पर्धांना टक्कर देणारी ही पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. आणि हा चेंडू पुन्हा लॉप केला, चेंडू हवेमध्ये असेल पण तो जाईल आउट ऑफ पार्क. दमदार टायमिंग आणि हा मिळतील 6 रन, छक्का. थर्ड अंपायर कुणा थर्ड अंपायर असं काकडे कुठे गेले? बंटी बंटी इकडे या तुम्ही जरा प्लीज.
शांडीपालकर इकडे येणार. शांडीपालकर तुम्ही रिव्ह्यू घेतलाय. अच्छा अच्छा यस, षटकारासाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. नो बॉल साठी यस. बघूया बिमर आहे का. आणि हे बिमार नाहीये मग ते फक्त मिळतील 6 धावा. समाधान आलं का. नाही अंपायर कशाला मार खातील हो. धाव संख्या 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि ह्या चेंडूमध्ये पुष्कळ टॅप केला. चेंडू जाईल. हो यस, अप्रतिम फेक काय बघा. अफलातून जबरदस्त गोटीने आणि विकेट जाईल दुसरी. हरिग्राम संघाची अतिशय खराब स्थिती, दोलायमान स्थितीमध्ये धावसंख्या फक्त 8 असताना 2 विकेट तंबूमध्ये परतलेला आहे. व्हॉट अ मॅग्निफिशियंट पीस ऑफ फिल्डिंग. फलंदाज नवीन बॅटर विशाल भोबी टुडाऊन द फलंदाज. 8 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. तर सर या स्पर्धेतून रजा घेत असताना आपण तुकाराम दुधे साहेबांना या ठिकाणी पाहताय. महाराष्ट्रातील अग्रगण्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स म्हणून ज्यांची आपण नेहमीच ख्याती पाहिली ते तुकाराम दुधे साहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना आणि त्यांच्या वतीनं आमच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. साहेब आपला या स्पर्धेच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आपण आलात, स्पर्धेची शोभा वाढवली. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यस धन्यवाद धन्यवाद. 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक पहिले प्रगतीबद्दल बॉलिंग मार्क तयार. अतिशय अप्रतिम क्लास गोलंदाजी, भेदक मारा, बेछूट मारा तयार. आणि हा पुन्हा एकदा चेंडू पुश केला, टॅप केलाय. चांगले फिल्डिंग पुन्हा एकदा. आणि षटक क्रमांक म्हणजे पहिलं संपुष्टात फिनिश्ड. 2 बॉल बाकी आहेत. संघाची धाव संख्या झाली 7 वर 2 बाद 7. 7 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. तर संदीप शेठ उलवेकर डीसीसी मुरबेश्वर स्पर्धा पाहिलीत. सरपंच चषकाचे दमदार आयोजक की ज्यांच्या वतीने आमच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. प्रथमतः इथे आपण विनंती करूया मंगेश शेठ भगत, 21 राजा माणूस. मंगेश शेठ भगत साहेब यावा आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आणि मंगेश शेठ भगत साहेब यांना सन्मानित करण्यासाठी विनायक शेठ भगत. आणि बॅटची लिडिंग एज आउट बिल फास्ट आहे. चालते 4 धावा. तर मंगेश शेठ भगत साहेब आपण यावा आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी संदीप शेठ उलवेकर उपसरपंच, रुपेश शेठ भोईर, प्रमोद शेठ भगत, जयवंत शेठ भालीकर आणि सुना शेठ यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा. येस काय गुंगारा दिला बघा. आउटफील्ड फास्ट शॉट मध्ये मला चेंडू फरार झाला. 4 धावा मिळते. संघाची धाव संख्या 11 वर. 1 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 11. बॉलिंग मार्क तयार. पहिले षटक प्रगती पदावर. हो यस पुन्हा द क्रॅकिंग. अफलातून डिलिव्हरी, त्याच्यातलं आक्रमण, दमदार सिक्सर. व्हॉट अ ग्लोरियस स्ट्रोक. आणि संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 17-17. दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह. येस सर आपण या ठिकाणी पाहताय की संदीप शेठ उलवेकर उपसरपंच मोरबे ग्रामपंचायत, रुपेश शेठ भोईर साहेब, प्रमोद भगत साहेब, जयवंत शेठ भालेकर साहेब, पिंटा शेठ उलवेकर आणि केशव पालकर साहेब आणि संदीपबाई सुना शेठ शेळके असतील. मित्रांनो ही मंडळी तुम्ही पाहताना की त्यांचा परम मित्र आज लाले शेठ आपल्यामध्ये नाहीये, पण त्यांच्या आठवणीला उजाला देण्यासाठी ही मित्र परिवार नेहमीच सातत्याने कार्य करत राहील. आणि त्यांचा तुम्ही बॅनर या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहताय की आम्हाला मित्रांनो दुःखच नक्कीच आहे की लाले शेठ आपल्यामध्ये नाहीये, परंतु त्यांचा हा मित्र परिवार या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार या स्पर्धेच्या वतीने व्यक्त करतो सर. धन्यवाद. हेलिकॉप्टर स्ट्रोक्स, जबरदस्त टायमिंग. 17 वर. आणि षटक क्रमांक झाला पहिलं संपुष्टात, पहिलं फिनिश. 6 चेंडू 17 धावांचे लय लोट, धावांची गंगाजली, धावांची गटार गंगा. दमदार सुरुवात. वेल बिगन, इट्स अप डन. नवीन गोलंदाज असेल अक्षय मात्रे. संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगतीबद्दल बॉलिंग मार्क तयार. जिंकण्यासाठी 18 मध्ये 20 धावांची गरज. 18 balls to go, required 20 runs. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक
जबरदस्त रोमांचक सामना, थ्रिलिंग मॅच. पहिला चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केला, चेंडू हवेमध्ये असेल आणि फलंदाज बाद होईल. धक्का बसेल, जवळ जवळ तिसरा, थर्ड विकेट कोल्हाप्स. आणि हा येस पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, जबरदस्त कमबॅक, पुनरागमन, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी ही आई 11 कोण संघाची जी खासियत. तर प्रवीण भोपी, त्याच्यानंतर दशरथ भोपी आणि त्यांच्या समवेत रुपेश भोपी या मान्यवरांचं आगमन, आपलं सहर्ष स्वागत. यस शॉर्ट पे चेंडू पंच केला, पुन्हा एकदा चांगला मी 4 धावा जाते, जबरदस्त टायमिंग, नेत्रदीपक कट केला, पंच केला, चेंडू गेला डिबेज पॉइंटला 4 धावांसाठी, क्लास फटका. यस सर, आपण नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहताय तो म्हणजेच रोहित घरत, दमदार फलंदाज म्हणून ज्याची ओळख आपण पाहतो. हरिग्राम ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा शिवसेनेचे दमदार नेतृत्व दीपक शेठ घरत यांचे सुपुत्र आहेत. नेहमीच दमदार फलंदाजी राहिली आणि ते देखील या ठिकाणी आपलं योगदान दाखवत असताना. यस रोहित घरत क्लास बॅटिंग, फक्त अप्पर कट केलाय, चांगलं टायमिंग, बॅकवर्डला गेला, पंच केलाय, चेंडू फरार झाला, दोघांना चकून गेला, शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे, गॅपचा शोध घेतला, बॉलिंग मार्क तयार. धाव संख्या झाली 21 आणि पाहिजे अजून 16 धावांची गरज. कट टू कट मॅच, रफ अँड टफ सामना. पुन्हा एकदा चांगलं रनिंग मिळून विकेट. सगळ्याचा टोटल 23 राहिल्या फक्त 14 धाव. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. असं वाटलं तर मग कोण संघाचं थोडंच डॉमिनेट करतोय, परंतु नंतर मात्र जी कमालीची बॅटिंग, उत्तुंग षटकार, त्याच्यानंतर चौकार. वागेश्वर हरिग्राम, धाव संख्या 3 बाद 21 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि हा एक पुन्हा एकदा चेंडू गेला लॉंग ऑनला, चांगला फटका, दमदार स्ट्रोक. पंचांना विनंती असेल आपण खेळ 1 मिनिट थांबवायचं आहे की मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन पाहताय. प्रभुदास अण्णा भोईर साहेब खेळूपाडा, महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे दमदार अध्यक्ष, की ज्यांच्या माध्यमातून आपण प्रथमतः खेडूपाड्याच्या मैदानावरती सर्वात मोठी स्पर्धा पाहिली होती आणि ज्यांच्या माध्यमातून दत्त जयंतीचा उत्सव सोहळा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आपण पाहतो आणि त्या ठिकाणी संपूर्ण अखंड महाराष्ट्रातून सर्व भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. ते महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष तथा दमदार नेतृत्व प्रभुदास अण्णा भोईर साहेब खेडूपाडा यांचं या व्यासपीठावरती शुभागमन पाहताय आणि त्यांच्या समवेत त्यांचे खंदे समर्थक नेहमी भावाप्रमाणे आपल्या सोबत राहत असतात.
देवीदास शेठ भोईर साहेब यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. प्रभुदास अण्णा भोईर साहेब खिडूकपाडा आणि त्यांच्या समेत सर्व साथी सहकाऱ्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. देवीदास शेठ भोईर साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. की मित्रांनो, वलपच्या नाईट स्पर्धेमध्ये 50 गाड्यांचा ताफा प्रभुदास अण्णा भोईर साहेब खिडूकपाडा यांच्या माध्यमातून पाहिलात आणि आज सुनील शेठ शेळके आणि अमरबाई यांच्यावरती असणारा प्रेम आणि आज या स्पर्धेसाठी प्रभुदास अण्णा भोईर साहेब महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष यांचे व्यासपीठावरती शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. यस, रॉयल एंट्री प्रभुदास अण्णा भोईर, दमदार एंट्री, जबरदस्त बॉलिंग मार्क तयार. चला सामना चालू करा प्लीज. फटाके कमी करा, फटाके मला. आज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही बाईक देण्यात आली अविनाश मुंबईकर साहेब यांचे परम मित्र आहेत मित्रांनो या ठिकाणी प्रभुदास अण्णा भोईर साहेब, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. चला बॉलिंग मार्क होता या संघाची धाव संख्या 24, 3/24. लास्ट डिलिव्हरी. प्लीज जरा फटाके वाजू नका प्लीज. षटक क्रमांक 2 प्रगती पदावर. आणि हा यस शॉर्ट पिच चेंडू अकोट डाब्याचा पुन्हा एकदा. धाव संख्या झाली 25. 25 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि अजूनही बॉल बाकी आहे एक ना लास्ट डिलिव्हरी. आणि षटक क्रमांक 2 संपुष्टात. 12 चेंडू मध्ये पाहिजे 12 धावांची गरज. काय रंगतदार सामना, अटीतटीचा रफ अँड टफ सामना, कट टू कट मॅच. 12 चेंडू 12 धावा, 12 balls to go, required 12 runs. जास्त फटाके वाजू नका प्लीज. आता तुम्ही माकडाच्या आता कोलीत दिल्यानंतर काय करणार. चला प्रभुदास अण्णा भोईर यांचे हित आगमन झालेलं आहे. तर संदीप शेठ उलवेकर साहेब, रुपेश शेठ भोईर साहेब, जयवंत शेठ, प्रमोद भाई या ठिकाणी दमदार योगदान. हजारी साहेब आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. चला बॉलिंग मार्क होता यार षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. धाव संख्या 12 चेंडू 12 धावांची गरज. 12 balls to go, required 12 runs. अनिकेत महात्रे नव्यान मेडम बेसर मध्यमगती गोलंदाज. विद्यमान सामना हरिग्राम I11 कोण, 2 रायगड जिल्ह्यामधील नामवंत बलाढ्य संघ आमने सामने. चला स्पीडअप करा प्लीज. थंडीचा प्रकोप. आणि हा यस पुलटा चेंडू पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. हो ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो, स्टंप. पण चांगली रनिंग बिनिंग 2 धावा मिळतील. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे 10 धावांची गरज. याच्यानंतर वाकडे आणि वल्लभ लगेच सामना चालू करा प्लीज. फक्त 10 धावांची गरज आहे. पावणे 11 वाजतायत. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा डाऊन साईडला. चेंडू जाईल स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग यांच्या मध्ये पुन्हा एकदा फिल्डिंग मिळते. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 28. राहिल्या फक्त 1 मिनिट. 9 धावांची गरज. 10 चेंडू आणि 9 धावांची गरज. 10 balls to go, required 9 runs. दहा मध्ये 9 बॉलिंग मार्क तयार. अनिकेत म्हात्रे बॉलिंग मार्क तयार. येस पुन्हा एकदा फक्त पुश केलाय बिहाइंड द विकेट. तर मिळेल 1 धाव उर्वरित चेंडू. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. 9 balls to go, required 8 runs for victory for वागेश्वर हरिग्राम अगेन्स्ट वर्सेस रायवल प्रतिस्पर्धी संघ I11 कोण. तर उसरली संघाचे संघनायक
आणि आई गावदेवी वाकडी संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी लगेचच संपर्क साधा. तर याच दरम्यान आपण महालुंगी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक तथा भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व द्वारकानाथ शेठ बोराडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, ज्यांची आपण स्पर्धा पाहिली तर महालुंगी गावामध्ये आणि जो संपूर्ण नफा झाला तो खऱ्या अर्थानं मंदिरासाठी ज्यांनी योगदान दिलं असे द्वारकानाथ शेठ बोराडे साहेबांचा स्वागत केलाय. रोहित गरत या फलंदाजांना षटकार आणि हा तर चांगला टायमिंग आणि राहिला फक्त एनिमीन 2 धावांची गरज. जवळ जवळ आई 11 संघाचा बाजार उठवलेला आहे. पराभव अटल काल्या दगडावरची रेस. तर सन्माननीय द्वारकानाथ शेठ बोराडे साहेब महालुंगी यांच्या व्यासपीठावरती शुभागमन पाहत आहे की मगाशी आम्ही उल्लेख केला होता की ज्यांच्या माध्यमातून डेची स्पर्धा झाली होती आणि संपूर्ण स्पर्धेचा फायदा जो झाला होता तो मंदिरासाठी ज्यांनी दिला होता ते द्वारकानाथ शेठ बोराडे साहेब आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. राईना महोदय विकेट तयार आणि हा हेलिकॉप्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न म्हणजे चेंडू निघून झाला आणि हा चौकार जबरदस्त टायमिंग आणि वागेश्वर हरिग्राम संघाचा हा दमदार विजय आणि 11 कोण संघाच्या बलाढ्य संघाला पराभूत केलंय. त्यांची उचकाल पट्टी अक्कलपट्टी गेली. चला या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. चला वाकडे आणि वल्लभ लगेच तयार राहायचं प्लीज. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तर रोहित घरत 30 धावांची मॅरेथॉनने 37 मध्ये 30 धावांचा सिंहाची कामगिरी मौलिक वाटा या घनदार बघिया जबरदस्त फलंदाजी केली. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो की ज्यांच्या व्यासपीठावरती काही क्षणापूर्वीच आपण आगमन पाहिलं आणि ज्यांच्या फटाक्यांच्या आतषबाजीने आपण इथे आगमन पाहिलात ते महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष की ज्यांच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रातील सर्वाधिक दत्त जयंतीचा उत्सव मोठा आपण पाहतो आणि अनेक भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण त्या ठिकाणी पाहतो. त्याचा प्रभुदास अण्णा भोईर खिडूकपाडा यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य दुंगरी ग्रुप ग्रामपंचायत सुनील शेळके साहेब अविनाश शेठ शेळके साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रभुदास अण्णा भोईर साहेब खिडूकपाडा यांचा या स्पर्धेच्या वतीनं इथे आपण शुभ सन्मान करावा. की मित्रांनो, रायगड ग्रामीण टेनिस विकेट जी स्पर्धा आपण पाहिली खिडूकपाडा गावामध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये दमदार सर्व खेळाडूंनी योगदान दिला आणि आज त्या स्पर्धेचे जनक प्रभुदास अण्णा भोईर साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर पुढचा सन्मान की प्रभुदास अण्णा भोईर साहेब यांच्या समवेत नेहमीच खांद्याला खांदा लावून ज्यांचा दमदार योगदान भावाप्रमाणे उभे राहत असतात ते देवीदास भोईर साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी